शिवलीला अमृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजने परायणा. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाची. सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्षधारा भस्म चचती. त्याच्या पुण्यासी नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदते शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी दान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्यास म्हण. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा सहा करणे पुण्यविशेष. बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गडा. एकमुखी रुद्राक्ष आगडा पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सखड मंत्र सुफड देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाण्याचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका येविषयी. काश्मीर देशाचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायद भूसुर धन्य म्हणती त्याचे राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचारा अमात्य थोर तोची पय. सुंदर प्रतिवता मृदू भाषणी पूर्वदत्त असेल आधीचे काम. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. भक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृती लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान सापेक्षी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान. बहुत करता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन. शिवभक्त उपजाची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म तारक नाम. दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवधानी. बाळे होनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्य शिड. लौकिक संगी धूर्त अमंगळ. त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवती वस्त्र अलंकार. गजमुक्त माडा मनोहर नाना प्रकारे लेवती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चचिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करता शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळे सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान याचका नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसून रुद्राक्ष काढिती मागुते वस्त्रभूषणे लेवती. ते सेवेची ब्राह्मणासे अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी तेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगला सुकृत मित्र घरासे आला पराशर. सर्व इष्टित ऋषीचे भार अपर सुरे तेजस्वी. तो कृष्णदेव पायनाचा जनिता त्रिकाणानी प्रतिसृष्टी करता. तो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र तेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होती रजनीचर. ते पितृकावारे समग्र जाळेले सत्र करुनिया. जनमे जय सर्पसत्र केले ते असते एके माध्येची राहिले. पराशरासी पुलस्तीन प्राथिले मग वाचिले रावणाधिक. वीरचिस दटावण क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी धनुर्धात बोलितो आता कडले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होई शुक्र योगेंद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धारा. घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासे आणती. षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रदिन ध्यान करती शिवाचे. नावळती वस्त्रालंकार रुद्राक्ष भस्म वरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भार नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजनी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करतील हे आम्हासे गूढ पडले चिंती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रते दाखवले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी ऐसा मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा तयासी. नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. त्यासी पूर्वकथा समजते एक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेची. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिता कृती पाहुणी कंदर्प तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगला पूर्वचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचिते आणि अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परेकराजस. चंद्र रश्मी सम प्रकाश शिया जिची अभिनव. दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोम हिशी खिल्लारे बहुत. वाजी गज घरी बहुस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. तिचे गायन एकटा किन्नर तटस्थ होती कोकिळा. तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नूप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूप सभाग्य येते घरा.
वेश्या असून प्रतिव्रता निवला तो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसता विश्या इंद्रासेही वेश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशेड उदार बहुतो सोमार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमिसे. अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिद्रळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरित. कोटी लिंगे मिरित श्रवणवासी अत्यंतर. एक भद्रसेन सावधान कुकट मरकट पाळिली प्रीती करून त्याच्या गळ्या रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके. आपले जे का नृत्य कर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. यावरी शिवलीला पुराण श्रवण ही एकटी दोघी सण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्याच्या गळा कंठे कपाळी जाणवी विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगतीवरून त्यासी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ती अबला तनय झाली ते देवा. पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसेल रत्नवंचकी. ते पृथ्वीमोलीची हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्या निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मी 32 लक्ष्मी पत्नीनं. 3 दिवसा संपूर्ण दासी तुमचे झाले मी. त्यासी जे मानले सेवीची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेजे वर्णिले नव जाय. लिंग देखून देवळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जात नाही. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्न होऊन तरी मी अग्निप्रवेश करेन. महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून ठेवले नृत्यागरी नेऊन. मग दोघे करते शयन रत्नमंचकी. तेचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारा अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून. एकची हाक झाली तिचं सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरीत व वातात मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाशे त्याचे काढून कुंकट मरकट डिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्य शाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत पडून. म्हणे दिव्यलिंग दग्न झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतवला आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अतिल आघवी उमारंग जे भक्त भव जन भंग. ओढी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलले सर्व ब्रह्मवृंदा. लुटली सर्व संपदा कोश समेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतले शिवधन. हर हर शिव म्हणून ओढी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्याचळी. तैसा प्रगटल्या कपाळामुळी. दशभुज पंचवदन चंद्रमुळी. संकटी पाळे भक्ताते. माथा जटाचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुरझुडू आहे नीर. अभयंकर महाचोगे. चंद्रकळा त्याचे शिर. निळकंठ घटवाग पाणी. भस्म चर्चिले शरीर. गजचर्म पांघुरलासे. नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवित. वरचे वर कंदुक झलिक. तेही 10 भुजा पसरुणे अकस्मात. महानंदीसी झेलून धरत. हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदा माग वरदान. ती म्हणे नगर उद्धार विमानी बैसावी दयाळा. माता बंधू समयत. महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपद. जेथे नाही आधी व्याधी. तृषा तृता विहिरित त्रिशुद्धी. भेद बुद्धी कैची तेथे नाही. काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथेचे गुळ उदक अमृतहून कोटी गुणे. जेथे सुरतरुची वने अपार. सुरभीची भोवत खिल्लारे. चिंतामणीची धवलाकारे. भक्ता कारण निर्मिले. जेथे असनता बोलत शुद्धास ते प्राप्त होई त्यास. शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस. पराशा सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघींनी शिष्य कुक्कट मरकट पूर्वीची. कंठी रुद्राक्ष धारण. भाडी विभूती चर्चून. त्याच्या पूर्व पुण्य करून सुधर्म तारकोपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षण डोळस. शिवभजनी लावतील बहुतास. उद्धारातील तुम्हाते. अमात्यासहित भद्रसेना. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेना बोलत पुढती. हे राज्य किती वर्ष करते. आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करता नवस. एवढाचे पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस. प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मग तत्वता.
ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासे एकदा वाटेल दुःख. हे सभा सगळीक दुःखारणावी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगाचे येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषयाहून विशेष ती गोष्ट. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलवाय न करावा अवनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पाल या समासी. राव एकता धनसी मूर्छावने पडेला. अमात्य सहितच त्या स्थानी दुःखाग्रित गेले हळूने. अंतपुरी सकाळ कामिनी आकांत करते आक्रोश. करुणी हा काळ वक्षस्थळ पेटी नुकोवर. मग रायसी पराशर सावधान करून गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठानं सोडी धीर एक सांगतो विचारतो. जे पंचभूते नव्हते समग्र, शशी मित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. जिथे झाले स्मरण जागरण, ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य, तेथेचे झाले महतत्व. मग त्रिविध अंकार होत शिवच्चे करुण्या. सत्वासे निर्मिला पितवसन, रंजासे सृष्टीकर्ता द्रोहिण, तमासे रुद्र परिपूर्ण, सर्व स्थितीत्य करविता. विधेचे म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही नाना. मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशले, चाहू वेदाचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गृह ज्ञान भुवनत्रयी असेना. भूत करी हा जतन, त्याहून अनेक नाही थोर साधना. हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर सोयी बोले. जे रुद्राय एकती पडती, त्याच्या दर्शन जीव उद्धरते. मग कमल व एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा. या संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ध्यान, त्याहून अन्न नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शन तीर्थी पाहणं. सर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जपतप शिवार्चन, याहून थोर नाही जाणं. रुद्रमहिमा आघातपूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडीने यमकंकर येथे हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसन, अभिक्त कृत्य निर्मिले दारुण. तिने कृतकवादी भेदी लक्षण, त्याच्या हृदय संचारले. त्याचे मत्सर वाढले, विशेष वाटे करावा शिवदेश. तिने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडेल सदा. यम सांगे दूताप्रती, शिवदेशी ते पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हरगोन. ऐसे म्हणत ते तया लागून, म्हणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावळे तयासी, कुंभीपाके घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान यशासी, रुद्र होय निर्धाय. याकरता भद्रसेन उधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्यू होय दूर साच. अथवा शतघट स्थापन, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उद्दक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्र करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, शोनी पाळा करी सप्ततीन. राय धडले दूर चरण, सद्गत होऊन बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षित यापासून. तरी आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे आहेत ब्राह्मण. अनेक सांगते बोलावून, आताची आणतो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, त्यासी रुद्रानुष्ठाने संपूर्ण पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पठण, गुरुपासून जे आले परदारा आणि परधन. त्यासी वमनाहून नीच पूर्ण, विरक्त सुशील गेली प्राणा. दुष्ट प्रतिग्रहण घेते, जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे होऊन उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन, शस्त्रघट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वार्धनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपाल्लव घालून रुद्रघोष गर्जिले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्र संख्या झाले दिवस. 7व्या दिवशी मध्यही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला. एक मुहूर्त निचेष्टे, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत अनाभिकार. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासे पुसती वर्तमान, वर्तले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोरो, द्विजटा कपाळे सिंदूर. विक्राळ धाडा भयंकर, नेत्र खांदिरागारा सारखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुजन, त्याची साम्यता कमळ भांडी दुजी नसे. ते जे जैसे गबस्ती दिगंत सहार्थी. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्त आयुधे. ते महाराज येऊन मज सोडले तोडून बंधन. त्या काळपुरुषासी धरून करीत तांडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाले नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवभजनत गर्जत तये वेळ, देव सुमने वर्षती. अनेक वाद्याचे गजर, डंका गर्ज उद्यात थोर. मुखद्वयाची महासू स्वर, मुकुंद वाद्य वर्जती. अनेक वाद्याचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे काळा थोर, सनाया परावाजती. चंद्राना धडकती भेरी, नांदन साई नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधिक तो होम करीत असे. षडश अन्य शोभिवंत अलंकार, दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिण लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्र.
राव म्हणे, आवडे तितके भरा, एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचे केले तृप्त, ही पुरेपुरी हेची एकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाय ठाई. ब्राह्मण देती मंत्रक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता ते अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, काशी क्षेत्र स्वार्धनी, की श्रोतट फुले मृंडाने, रमणलिंग अर्चिजे, की नेद्यवास सापळे चिंतामणी, की श्रुदिता पुढे शिराब्धी ये धावनी. तेसा कमलदेव नंदन ते शनी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यावती नंदन, ओतान पादुकया धुहृदय रत्न. ही शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाणती, वैद्य जेका वर्ताते. जो चतुर्षटी कडा प्रवीण निर्मळ, सर्व चतुर्दश विद्या करत कमळ. त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागोतनी. अन्याय विलोकिता नेनी दंडे तंडे शक्राधिका. तो नारद देखून त्याची शनी कुंडा, तिने मृत्युमुख निघे अग्नी. दक्षिणा ग्रहपत्य अहवाने उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावुनी धरती चरण ब्राह्मणानंदी उच्चंबळे. दिव्य गंधे दिव्य सुमने, षोडपचारे पूजला नारद मुने. राव उभा ठाके कर जोडूने, म्हणे स्वामी तद्रय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखले सांग अपूर्व. नारद म्हणे, मार्गी येता शिव. दूत चौघे देखले, दशभुज पंचवदन. तिन्ही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकवले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेडा, शिवे वीर भद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू पुसू लागला. शिवसूत एका ते, तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्राक्ष महिमा तुझं ठाऊक असता. शिवमर्यादा ओलांडून तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सुरेनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचे गडांतर थोर होते. ते महत पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वप्रादे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतार्थ, कर जोडून स्तवन करीत. हे अर्पणा धव हिमनग जामाद, अपराध न करता घडला हा. ऐसे नारद सांगतात ते शनी. राय पायवरी घातली लोडूनी, अनेक सहस्ररुद्र करुणी. महा सो करीत असे, शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप हेची देही, तो येथे झाला मुक्त. त्याच्या तीर्थे करती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय शतपद्य धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेने आख्यान जे पडते, त्यासी आयुष्य संतती. त्यासी काळानं बांधे अंती. वंदोनी नेती शिवपद, दशशत कपिला दाना. एकता पडता घडे पुन्हा, केले असेल भक्ष भक्षण. सुराप्राण ब्रह्महत्या, एव महापाप पर्वत तत्वपाक. भस्म होती श्रवण करता. हा केवळ अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. या रोगी कलियुगी विशेष, शिवकीर्तनाचा महिमा विषय. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्रध्यान करता महारुद्र तोषला. विमाने बैसवणे त्वरित, राव प्रधान नेले मिरित. विधिलोगी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छ करुणे राहिले. शेवटी शिवपदासी पावुनी, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करता श्रवण, 11 रुद्र समान. की हा कल्पद्रुप संपूर्ण, इच्छेले फळ देणारा. मृत्युजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बांधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच्य बाधा रोग दारू, न बांधीच सर्वत आहे. येथे जो मानेल अविश्वास, तो होईल अल्पायुष्य तमास. हे निंदितो चांडाळ निषताचा विटाळ नवा. त्यास पसुनी वांज झाली माता, त्याची संगती न धराई तत्वता. त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे. ते जावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक गृहे. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, ते मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आल्या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्वभौमे निश्चित, अखंड पाहो शिवलीला अमृत. हे न घडे जरी त्वरित, तरी हा अध्याय तरी वाचा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेला. अर्पणा हृदयाब्जा मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंगनवटी कालत्रय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, 11 अध्याय गोढा. श्री सांब सदा शिवस्तु शुभम.